खाऊ नको ते. घाबरत होता लय बरं का ते तोंडात घातल्यावर, पण मुद्दाम का रे का रे खातो का खातो ते नाही खायचं. शी दादू ते शी शी गा बाई. ऐ का रे का रे का रे नको खाऊ म्हणले ना, मुद्दाम करतो. नको म्हणलं ते त्याला करायचंच राहतं. का रे का रे नको 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 नको. शी आहे दे, शी दे ठेवून, दे ठेवून दे. का रे शी आहे दे, शी आहे दादू, शी आहे. हे घे हे बाय, हे काय पाहिलं तू, हे काय ते काय पाणी प्यायचं आहे का. हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज काही स्वयंपाक करायचा नाही, कारण धोंड्याचा महिना चालू आहे, त्यामुळं तेच चालू आहे सगळीकडं. काल पण धोंडा खाल्ला. काल तर मी आल्यानंतर काही ब्लॉग पण शूट नाही केला. आलो, स्वयंपाक केला आणि पाऊस पण चालू झाला होता आमच्याकडं खूप, त्यामुळे जेवण केलं आणि लगेच झोपायला गेलो होतो. तर आता काल पाऊस होता त्यामुळे आज लाईट पण नाही घरी. काल रात्रीपासूनच लाईट नाही. तर आणि आज नानीच्या घरी धोंडा आहे, त्यामुळं आम्हाला सगळ्यांना तिकडं जेवायला आमंत्रण आहे. तर आता मी पोहे बनवते, थोडासा नाश्ता करू. आणि तिकडं तो आता आत्या गेल्या आहे. आता आमचं दोघींचं आवरलं की आम्ही पण जातो तिकडं. तर माझे चालू इथं पोहे बनवायचं काम, कारण थोडासा नाश्ता केला ना मग, कारण दुपारी नंतर जेवायला टाईम होऊन जातो. इच्छा बरे, एक तर ती पुरणपोळी आणि रस खाऊन खाऊन इतका कंटाळा आलेला आहे का बस. आठवड्यात 3-4 दिवस तेच चालू आहे सारखं. असं वाटतं भाजी पोळी खाण्यात जे सुख आहे ना ते त्याच्यात नाही. इतका कंटाळा आलेला आहे. काल पण खाल्ला, आता आज पण परत तेच आहे. त्यामुळं थोडंसं खाऊन घेतलं म्हणजे. तर चला आवडतो पटपट. आणि का ना मस्त बाबांजवळ बसलाय. दीदी त्याला केळी खाऊ घालताय. बाबांजवळ इतका शांत राहतो ना, अजिबात वळवळ करीत नाही. आमच्या जवळ असला ना त्याला खाली इकडं तिकडं पळायचं राहतं. बाबांजवळ तिथं बसला ना एकदम गपचूप बसतो, सगळीकडं पाहतो, काहीच वळवळ नाही. पण आमच्या जवळ कोणाजवळ असला तर इकडं पळ तिकडं पळ असंच चालू राहतं. आणि काल येताना आम्ही या नवीन चटाई आणलेलं आहे. आमची किचनमधली चटाई जरा खराब झाली ती, म्हणजे छोटी पण होती ती आणि जरा जुनी झाली होती ती, त्यामुळं म्हटलं नवीन आणू. काल येताना आम्ही ह्या नवीन ही एक आणली आणि अजून एक आणली हॉलमध्ये. ती हॉलला थोडी छोटी होती पण ठीक आहे. ती एक आम्ही जी रेग्युलर वापरतो ती चटाई खूपच मोठी आणि ती धुवायचा पण लई ताण आहे. धुवायची म्हणजे 2 माणसं लागतात तिला. त्यामुळं आता ती ठेवून द्यायचा विचार चालू आहे आमचा, कारण का ना आता खातो त्यामुळे इकडं तिकडं सारखं सांडत राहतं आणि ती खराब होती वाईट असल्यामुळं. मग आम्ही आता ह्या परत 2 चटाई आणल्या. मारल्या का झोपत ओढल्या उठून डायरेक्ट बसून घेतलं त्याला. झोपी झाली तुझी. काकी मी उठलो, चला मला बाहेर काढून घ्या, मला पळायचे. माग पडल बर. अगं बाय अगं बाय अगं बाय. आयशा आयशा बुबू बुबू उठल्या बुबू दिसली. बुबूची आवाज आहे पण मग ती आवडत. काल घाबरत होतो त्याला. ते जर असा हवेण्यात सरकलं ना मग घाबरत. तसं त्याला दम देतो, तसं दाबून टाकून द्यायला. नको बाया. म्हणजे जर असं हवेनं आपोआप सरकलं ना मग लय घाबरत. ओ बाया टाकली उडली का बाई टाकली. ए तुला आंघोळी करायची काय? डम्या ए डम्या अ डम्या. मम्मी कुठे आहे? मम्मी कुठे? आम्हाला झोपेतून उठल्यावर मम्मी नाही लागत, काहीच नाही लागत. आम्ही रडती नाही, आम्हाला काहीच नाही लागत. थांबा तुम्हाला पाणी आणून देतो तरी. हा पाणी देतो तुम्हाला. पाणी आणून द्या काका. घ्या धरा.
आशा. अरे पे ना. प्या आले 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 अरे 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 किती वेळ झोपले, किती मिनिटं झोपले? 1-1.5 तास झोप. काही 1-1.5 तास झोपला. मी खाली मी वर जाऊनच मला अर्धा तास पाऊण तास झाला. किती वाजता गेली? 9:30ला. आणि माझं किती वाजले? 11:45 वाजून गेले. हा 11 वाजले. हा 1.5 तास झोपला ना. 70 करावं लागेल. ऐ, चल 70 करू आपण. तो इकडे या बाय. ही तो 70 करू. तुला एक मी स्किन केअरसाठी तुझ्या या बघ हे देते. तुला 70 करण्यात ते ट्राय कर. तुम्ही तब्बल 1.5 तास झोपले. 1.5 तास झोपले तुम्ही. बॉडी लोशन लावून झोपत जा तुम्ही. बर बर हा तुम्ही म्हणशाल तसं. अहो बाबो काय टाळ्या 1.5 तास झोपल्याबद्दल टाळ्या. बाई जेवण वगैरे करून आल्यानंतर थोडा वेळ पाहुणे आले होते, त्यांना चहा वगैरे केला आणि नंतर आम्ही जे झोपलो ना, तर आता 5:45 वाजले. आत्ताशी उठलोय. म्हणजे कानाला झोपवण्यातच आमचा आधी बराच वेळ गेला. त्याच्यानंतर आम्ही झोपायला लागलो, कान आमच्या तोंडावर येऊन हाणायचा. असंच आम्ही केवळ करत होतो. नंतर मला झोप लावून गेली. तो कधी झोपला काय माहीत. आता 5:45 वाजले. आत्ता उठलोय. पुरणपोळीचं जेवण केलं आणि इतकं जडजड वाटतं ना, आणि नुसतं झोपूशी वाटतं. तर चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची. उठलोच डायरेक्ट संध्याकाळच्या स्वयंपाकाला आहे. आमच्या यांची चालू आहे मीटिंग. तर ते मला असं खुनून सांगताय दरवाजा उघड. आणि कोल्ड कॉफी पेल आणि त्याच्यातला सगळा बर्फ तसंच. हे बघा सगळा बर्फ तसाच. मग कायच ती कोल्ड झाली असणारी. खाऊन घ्यायचं ना, खाऊन घ्यायचा रा तो बर्फ. ओ चिवचिव वाडा रे या पोराचा रे. काकान पप्पा आले नाही रे, फोन करून मी रे. अरे रे रे चिवचिव वाडा रे. ए मम्मी आली पाय. मम्मी आली पाय. नाही आम्ही चिवचिव वाडा करून राहिलो. अरे 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 काना चिवचिव वाडा कर. तू कर चिवचिव वाडा. नानींनी एवढं सगळं आणून दिलं हे, पण बिलकुल इच्छा नाही आम्हाला कोणालाच खायची. इतके कंटाळलोय पुरणपोळीला नका बास. हा धोंड्याचा महिना आहे ना, 3 वर्षातून येतो. ही लई चांगली गोष्ट आहे, कारण लोक जाम होतील खाऊन. ते बरोबर आहे, कोणी महत्व देणार नाही मग. त्याच्यामुळे आम्ही आज भेंडी आणि बाजरीच्या भाकरी करणार आहे. चपाती सुद्धा खायची इच्छा नाही, बाजरीचीच भाकरी खाऊशी वाटते. जोडपे पा कशी फिरू राहिले. एक इकडे ओ. आम्ही दोघं असे फिरतोय समोर घराच्या. आता फिरतोय आणि हा जे ते जास्त बायको सोबत आहे. आणि तिकडं एकमेकाला सारखे सोबत राहू. कटाळे नाही, थोडं फिरते. आणि तिकडं एक कपल बसलेलं आहे. हो त्यांचं लेकरू इकडं आवाज देते. काना हो लुंडाकले होते. काना बाय बाय, मी चालले. जाय म्हणन तिकडच. आज दिवसभर तूच होती, कटळलो म्हणन तुला मी. आज तुम्ही सगळे तिकडे होते. मी दुपारी आलो ना, आव नंतर मामा माग पळालो होतो दरवाज्यात. कसं आलं पाहिलं एकटीलाच का वरती हे करीन. बाय बाय. काय म्हणते शहरातले ज्या बाय त्यांचे बाळ ते किती कटळत असतील. बाळ बी त्यांना किती कटळत असेल. हा काय केलं, सवय झालेली राहते. आपली रिवा पण ती बरोबर म्हणजे एकटं राहून बाळाला नाही. इथं तिला जास्त माणसं आहे ना, तसं ते पण कटाळलं होतं त्याला. इथं आमच्या घरी जास्त माणसांची सवय. तो सगळे तिकडं होते, त्याला पाहिलं कोणी नव्हतं. मग मी बसलेले होते त्याच्याजवळ, त्याला खाऊ वगैरे घातलं. तो कंटाळून गेला. नंतर 3-4 तास मी त्याच्या सोबतच होते. कंटाळला तो मला ना.
चला असं इकडून आहे का? झाला मा व्हिडिओ काढेल. अगं, अशी कशी गोरी येते तिकडून light मी गोरीच आहे पण आता तिकडे उजेड नव्हता ना. हा उजेड इकडं कोणाचा आहे, लाईटाच आहे. पानसट जोक मारते. बस तुम्हाला नाही कळलं त्याच्यात नाही काय चुकी.